त्याने आकर्षक ट्रॉफी, त्यानंतर अनिलजी नाईक यांनी दिलेले 1000 रुपये आपल्या शुभास्ते द्यायचे आहे. सो वेलपेट श्याम अँड बेस्ट लक फॉर नेक्स्ट मॅच. मी काही वेळासाठी थांबतोय, पण मात्र नक्कीच थांबणार नाहीत माझे सहकारी समालोचक सुनील पवार. अनेक अनेक धन्यवाद डॉक्टर गवली सर. पहिला चेंडू मोठा फटका खेळायचं होतं, पण फटका फसेल काय पाहायचंय, कारण की चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि पहिल्याच चेंडूवर इथं मात्र एक मोठा फलंदाज बाद होतोय. संदीप हा फलंदाज बाद. सॉरी, पहिल्याच चेंडूवर मात्र मोठा प्रहार करायचा होता. विकेटच्या वरतून चेंडूला फेकून देण्याचा प्रयत्न केला, पण फटका फसलाय आणि पहिल्याच चेंडूवर एक जबरदस्त विकेट प्राप्त करतोय गोलंदाज संदीप. एक चांगली दमदार सुरुवात संदीपच्या माध्यमातून आणि खूप खराब सुरुवात पाहायला मिळाली फलंदाज प्रशांतच्या माध्यमातून. खातं उघडता आलं नाही. शून्य या धावसंख्येवर बाद होऊन खेळाडू कक्षामध्ये वापस. या स्वतः पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता, पण वेगाला इथं मात्र बीट होतोय. क्रमांक 3 वर हेमंत, एक चांगला खूप मोठा प्लेयर खेळाडू म्हणून त्याच्याकडे बघितलं जाते सातत्याने आणि खूप छान कामगिरी करणारा हा हेमंत क्रमांक 3 वर येतोय. गोलंदाज सज्ज होताना राईट विकेट. याच पात्र वेगवान चेंडू सफल झाला होता. एक चेंडू कुठं ब्रश झाले पाहिजे, कारण की तोपर्यंत मात्र एक सिंगल इथं मात्र लेग बायच्या स्वरूपात कंप्लीट करताना. तर निश्चित पाहतोय आपण फ्रीमध्ये आज ज्या प्रकारे पाहतोय की थंडगार कलिंगण यांच्या माध्यमातून इथं मात्र देण्यात आलेले आहे. आदरणीय रोहिदास पाटील साहेब, तर ॲडव्होकेट याच पाहता स्लॉक स्वीपचा फटका धमाका पाहतोय. खूप छान असा सुरेख फटका चेंडूला फेकून देतो मिड विकेटच्या वरतून षटकार. दिनेश भोईर यांच्या माध्यमातून जर हेमंत यांनी लागोपाठ 3 चेंडूवर 3 षटकार घेतले तर रोख रक्कम 500 रुपये देण्यात येईल. आणि पहिला आपण काय जबरदस्त टायमिंग होती, प्लेसमेंट खूप छान होती, हवाई फायर पाहायला मिळालं आणि धमाका पाहिलाय आपण 6 धावांचा. यशपाता चांगला चेंडू, पण तेवढा छान मनगटी फटका टर्न केला चेंडूला मिड विकेट क्षेत्राकडे. अतिशय वेगात एक धाव दबाव टाकला गेला दुसरी धाव घेण्यासाठी आणि त्याचा परिणाम पाहतोय काय सुपर तालमेल पाहायला मिळालं. इथं मात्र कौतुक करताना खेळाडू कक्षामधून पाहतोय आपण दोन्ही फलंदाजाचं. तर धावसंख्येत भर पडते, धावसंख्या पुढे सरकते ती 9. एक जबरदस्त टफ फाईट दोन्ही संघादरम्यान आपण पाहतोय. कोणगाव बिग बॅग लीग 2021 हा पहिला दिवस. सज्ज होताना गोलंदाज रेटामोर विकेट. यावेळेस पाहता गतीमध्ये परिवर्तन केला होता, प्रश्न विचारला गेला पण सहमत नाहीये. लेग बाईच्या माध्यमातून इशारा येताना अजून एक सिंगल या अंतिम चेंडूवर पाहिलंय आपण. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतोय एका गडीच्या मोबदल्यामध्ये 10. हा जो आपण सामना पाहतोय मित्रांनो, गुरुकृपा वॉरियर्स विपक्ष पाहतोय आपण KPL स्टार. अशी लढत, एक जबरदस्त सामना होईल काय.
तर व्यक्तिगत स्वतःचं पहिलं आणि संघाच्या माध्यमातून दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज इथं मात्र येईल. एक खूप छान आयोजन पाहतोय आपण. या आयोजनामध्ये खास लाखमोलाच्या सहकार्यांच्या माध्यमातून मिळालेलं आहे. परेश महाजन, संतोष दराडे, प्रशांत एक जबरदस्त खेळाडू, आदी पाटील, रवी देशले आणि हेमंत तिरसे यांच्या माध्यमातून आणि या स्पर्धेचे सर्व कुमार साहेब यांच्या माध्यमातून खूप छान एक सुरेख आयोजन पाहतोय आपण. एक दर्जेदार आयोजन छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा नगरीमध्ये एक क्रिकेटचा आपण बिग शो पाहतोय. तर व्यक्तिगत स्वतःचा पहिला आणि संघाच्या माध्यमातून दुसरे षटक. वेळ कमी घ्या आपण. KPR स्टार संघाचा संघाने एक वारंवार आम्ही तुम्हाला सांगतोय की यानंतर अजून एक सामना खेळायचा बाकी आहे. आजच्या दिवसातला 7वा सामना आपण पाहतोय. राईट द विकेट सज्ज होताना गोलंदाज व्यासपाता स्विच हिट करण्याचा प्रश्न विचारला गेला आणि होय पकडल्या गेलं आणि याचबरोबर एक धक्का हेमंतच्या स्वरूपात एक मोठा फलंदाज बाद आणि खूप छान वापसी करताना येते मात्र KPR स्टार. धीमी आणि संत सुरुवात म्हणावी लागेल. प्रथम येतोय खेळपट्टीवर खेळण्यासाठी. प्रथम येतोय क्रमांक 4 वर. एक चांगली पार्टनरशिप आदरणीय ॲडव्होकेट दिनेश दादा भोईर यांच्या माध्यमातून प्रथम यांनी जर 3 चेंडूवर 3 उत्तुंग षटकार घेतले तर रोख रक्कम 500 रुपये देण्यात येईल. तर गोलंदाज सज्ज होताना मारा करण्यासाठी पाहतोय आपण राठोड. दूर आणि त्या टोकाकडनं राठोड सज्ज होताना समोर डावखुरा फलंदाज खेळण्यासाठी सज्ज होईल. ते मात्र प्रथम किमान 50 आकडा पार करावा लागेल. इथून मात्र सामना जिंकायचा जर असेल गुरुकृपा वॉरियर्सच्या संघाला. काय सुपर धमाका पाहतोय आपण. फ्लिक केलंय चेंडूला मिडविकेटच्या वरतून. टावरिंग हा गगनभेदी षटकार. सूचना आहे की आपण ट्रॅक खाली करायचे. हे कबड्डीचं मैदान नाही मित्रा, आपण क्रिकेट खेळतोय. याचं भान सर्व खेळून ठेवायला पाहिजेत. एकच जबरदस्त शॉट पाहिला आपण. काय आत्मविश्वास होता फटक्यामध्ये. चेंडू बॅटच्या मधोमध आलाय आणि जेव्हा चेंडू बॅटमधून निघाला एक मधुर आवाज निघालाय बॅटमधून आणि त्याचाच परिणाम पाहिला की काय एक दर्जेदार A1 क्वालिटीचा ब्रँडेड हा षटकार इथे मात्र वसूल केला गेला मिडविकेटच्या वरतून. प्रथम मधून निघणारा एक अप्रतिम दर्जेदार षटकार. अजून एक मोठा फटका खेळायचा होता. यावेळेस पता फटका फसेल काय हे पाहायचंय. पण प्रयत्न खूप छान केला होता पण चेंडूपर्यंत पोहोचू शकला नाही आणि तोपर्यंत मात्र अतिशय वेगात प्रथम या 2 धावा पूर्ण करतोय. प्रथम खेळपट्टीवर येतात मात्र थोडीशी धावफलकामध्ये खूप वेगात वाढ होते. धावफलकामध्ये धावसंख्या पाहतोय पण आता मात्र तब्बल 18. 2 बाद आक्रमण करताना पाहतोय आपण खूप छान अशा लयमध्ये. इथे मात्र प्रथम हा फलंदाज समोर गोलंदाज राठोड. चांगला चेंडू होता ब्लॉक होलमध्ये. मिड ऑफला चेंडू जातोय तोपर्यंत मात्र एका धावेची संधी होती. या एका धावेने संघात धावसंख्या 19. नाणेफेक करल्यानंतर पाहतोय आपण गुरुकृपा वॉरियर्स हा संघ प्रथम फलंदाजी करताना एक तकडाच हादा बसला होता हेमंतच्या स्वरूपात. त्यानंतर मात्र 4 क्रमांक आलाय प्रथम आणि आतापर्यंत 3 चेंडूचा सामना केलाय आणि 9 या धावसंख्येवर फलंदाजी करताना नॉन स्ट्राईकला पाहतोय पण स्ट्राईकला असेल साहिल
आतापर्यंत 2 चेंडूचा सामना केलेला आहे आणि अजून खातं उघडता आलं नाही. तर आदरणीय गणेश पाटील यांच्याकडून कुठले प्लॅन 3 षटका जर मारले तर 1000 रुपये दिल्या जाईल. याच पता पंच केले. एक्स्ट्रा कव्हर रिजनकडे चेंडू ट्रायल होतोय. खूप प्रयत्न चांगला होता पण एका टप्प्याने चेंडू मात्र स्लीपर कव्हर बाउंड्रीच्या बाहेर निघून गेलाय 4 धावासाठी. सज्ज होताना इथं मात्र गोलंदाज एक जबरदस्त कामगिरी पाहतोय आपण. छत्रपती शिवाजी महाराज कोंडगावच्या या ऐतिहासिक मैदानावर एक जबरदस्त आयोजन. याच पाहता चेंडू मात्र फरार होईल थर्डमॅन बाउंड्रीच्या बाहेर. सीमा पार चौकार. क्लब मराठीचे डॉक्टर गवळी सर जर विचार केला आपण कोणगाव म्हणजे क्रिकेटवर किती भरपूर प्रेम करणारे पाठीराखे आपण सातत्याने पाहतोय. दरम्यान व्यासपीठावर आगमन होताना पाहतोय आपण उद्योगपती आदरणीय महेश गलासाहेब यांचं आगमन होतोय. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम साहेब. आपल्या माहितीसाठी आपण हा जो सामना पाहतोय गुरुकृपा वारियर्स विपक्ष पाहतोय आपण. इथं मात्र KPR स्टार अशी लढत पाहतोय. प्रशांत पाटील बॅटरीवाला यांच्याकडून लागोपाठ 3 षटकार जर कुठल्याही फलंदाने खेचले तर रोख रक्कम 500 रुपये दिल्या जाईल. तर षटकाची समाप्तीचा इशारा सुद्धा पाहायला मिळालं. तर खूप महागडं षटक हाताळले राठोड या गोलंदाजांनी. धावसंख्या पाहते आपण धावफलकावर 27. आता मात्र एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल कारण की ज्या प्रकारे गुरुकृपा वारियर्स संघाची स्थिती होती पहिल्या षटकापर्यंत 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये धावफलकावर खूप कमी धावा लावल्या गेल्या होत्या. इथून मात्र आक्रमण करावं लागेल अजून कारण की KPR स्टार जो संघ आहे खूप छान असे दिग्गज खेळाडू या संघाकडे आहे. कारण की याचा एक मेन ट्रम्प कार्ड खेळाडू तो म्हणजे विराट नावाचा एक अप्रतिम दर्जेदार ऑलराऊंडर या संघाकडे आपण पाहतोय मैदानामध्ये. खेळण्यासाठी फलंदाज प्रथम सज्ज होते. प्रथमसाठी सोडणं संधी आहे. लागोपाठ 3 चेंडूवर 3 जर षटकार खेचले तर ॲडव्होकेट दिनेश वगैरे यांच्या माध्यमातून रोख रक्कम 500 रुपये दिल्या जाईल. चला आपण वेळ कमी घ्या आणि प्रत्येक सूचना आम्ही जे आपल्यापर्यंत पोहोचवतोय ते आयोजकाच्या माध्यमातून या सूचना आम्हाला प्राप्त होते की वेळे अभावी आपण सहकार्य करायचे आणि इथून मात्र कुठलीही जरी एखादी आम्ही यावेळेस पात्र सफल झाला होता. छान चेंडूची हाताळणी पाहायला मिळाली. दरम्यान महेश गालासाहेब उद्योगपती यांचं नुकतंच व्यासपीठावर आगमन झालं. मी या स्पर्धेचे सर्व आदरणीय कुमार दादा यांना विनंती करीन की साहेब आपल्या शुभ हस्ते आपण पाहुण्यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. तर पाहतोय आपण इथं मात्र स्वागत आणि सत्कार होताना याच मात्र अडबेटण्या फटका पाहतोय आपण. टायमिंग आणि प्लेसमेंट ठीक नव्हती तरी पण एक सिंगल इथं मात्र सहज कंप्लीट करेल फलंदाज प्रथम. व्यक्तिगत जर पाहिलं आपण प्रथम यांनी खूप छान सुरुवात केली होती. षटकारांनी खातं उघडलंय. त्यानंतर मात्र धीमी फलंदाजी त्याच्या माध्यमातून आपण पाहतोय. हे पाहू शकता VIP डायजीवर महेश साहेब यांचं नुकतं ज्यांचं आगमन झालं होतं आणि या स्पर्धेचे सर्व कुमार दादा यांच्या समेत व्यासपीठावर त्याचाच समेत पाहतोय आपण इतर काही मान्यवर आणि पाठीमागं पाहतोय आपण DJ प्रतीक आणि मॅजिकल ऑफ मराठी वाईस डॉक्टर गवळी सरांना. RD मात्रे यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिक जरी तर मात्र विराट पूर्ण करतोय तर रोख रक्कम 1500 रुपये दिल्या जाईल. ये तो सिर्फ पहले दिन की झाकी है, कल का दिन पूरा बाकी है. प्रशांत पाटील बॅटरीवाला यांच्याकडून तब्बल विकेट हॅट्रिकला सुद्धा सिक्सर हॅट्रिकला तब्बल
2100 रुपये. क्या बात आहे. आणि इथं मात्र पाहतोय की नो बॉल आणि फ्री हिटचा इशारा. विराज यांनी जर विकेटची अटीक पूर्ण केली तर आलोक यांच्या माध्यमातून रोख रक्कम 2000 रुपये दिला जाईल. धावसंख्या पाहतोय आपण धावपलकावर इथं मात्र 30 षटक प्रगतीपथावर. विराज सज्ज होतोय. एक चांगला उत्कृष्ट ऑलराऊंडर म्हणून ज्याची ओळख स्वतःच्या खेळाच्या माध्यमातून निर्माण केली या खेळाडूने. याच पात्र अकोटप्यात चेंडू होता, वाट पाहिली आणि काय दर्जेदार हुकचा फटका पाहिला. आपण चेंडूला भिरकावलंय. इथं मात्र लॉंग लेग बाउंड्रीच्या बाहेर जाईल. सीमा पार दणदणीत चौकार. सचिन म्हात्रे साहेब यांच्या माध्यमातून गुरुकृपा वॉरियर्सच्या संघाला शुभेच्छा आलेले. तर एक जबरदस्त शॉट पाहिला आपण. अकोटप्यात चेंडू होता, बॅकफुटला गेले आणि हुकच्या फटक्याच्या माध्यमातून चौकार वसूल करतोय. या चौकाराने धावसंख्या मात्र आता वेगात वाढते. ती जर पाहिली आपण 34 षटक प्रगतीपथावर. विराज हा एक अतिशय महान खेळाडू म्हणजे ज्याचा उल्लेख सातत्याने नेहमीच आपण करतोय. तोच विराज इथं मात्र स्टेपमध्ये चुकतोय. परत हा चेंडू टाकण्याच्या तयारीमध्ये व्हीआयपी डेच्या एंडकडनं मारा करेल. डावखुरा फलंदाज प्रथम. एक खूप जबरदस्त खेळाडू म्हणून याची ओळख आहे. फ्रंटला आलाय, चेंडूला खूप छान असा फटका पाहतोय आपण. स्टँड अँड डिलिव्हर अतिशय चांगला देखणं हा फटका. क्रिकेटमध्ये सर्वात सुरक्षित षटकार इथं मात्र प्रथमच्या बॅटमधून पाहायला मिळालं. खेळीमेळीचं वातावरण पाहतोय क्रीडानगरीमध्ये. जे स्टँड आहेत पॅक आहेत. कारण की जेव्हा जेव्हा या मैदानावर टुर्नामेंट असतात खूप मोठ्या संख्येने पाठीराख्यांचा खूप जल्लोष आपल्याला ऐकायला मिळतोय. स्विचिटचा फटका असून एक चांगला धमाका. काय वार करतोय इथं मात्र फलंदाज आणि काय निर्णय येईल पाहायचंय. चेंडू मात्र फरार होईल. सीमा पार. अजून एक दणदणीत दमदार चौकार. अप्रतिम अप्रतिम क्लास फलंदाजी पाहतोय आपण यावेळेस. पात्र पाहतोय. धावसंख्या पाहतोय आपण धावपल करू. इथं मात्र धावसंख्या पाहतोय धावपलकावर 44. डीजे प्रतीकसाठी तर मात्र खूप एक मोठं बक्षीस आलंय. सर्वांची लाडकी आहे गोट्या भगतसाहेब यांच्या माध्यमातून रोख रक्कम 1000 रुपये. धावसंख्या पाहतोय आपण 44. एक जबरदस्त फटकेबाजी पाहतोय आपण इथं मात्र. फलंदाज डावखुरा प्रथमच्या बॅटमधून. क्रिकेट रसिकाचं मनोरंजन करताना काय हवंय क्रिकेट रसिकाला की बॅटमधून चौकार षटकाराचा पाऊस जर पडतोय तर आनंदित होताना बेभाम नाचताना आपण पाहतोय. षटकार आणि चौकारच्या दोन्हीवर अप्रतिम अप्रतिम क्लास फटकेबाजी पाहतोय फलंदाज प्रथमच्या बॅटमधून. लागोपाठ 3 चेंडूवर 3 षटकार जर खेळतोय तर ॲडव्होकेट दिनेश भोईर यांच्या माध्यमातून रोख रक्कम 500 रुपये दिल्या जाईल. सज्ज होताना गोलंदाज इथं मात्र अंतिम षटक टाकण्यासाठी. इथून मात्र अजून किमान 15 ते 10 धावा जर धावपलकावर लावल्या गेल्या तर मात्र एका चांगली धावसंख्या उभी करू शकतोय गुरुकृपा वॉरियर्सचा संघ KPS स्टार या संघासमोर. एकीकडे स्टार तर दुसरीकडे पाहतोय आपण वॉरियर्स काय वार करेल इथून मात्र या षटकामध्ये हे पाहणं मजेशीर राहील. सज्ज होतोय गोलंदाज अंतिम षटकमध्ये. पहिलाच चेंडू फुलटॉस बनवलंय ऑन ड्राईव्हच्या स्वरूपात. हा फटका पाहतोय आपण लॉंग ऑन रिजनकडे. तोपर्यंत मात्र एका धावेची संधी होती. या एका धावेनी संघात धावसंख्या पुढे सरकते ती 45. गोलंदाज नितीन अंतिम षटक इथं मात्र हाताळताना आपण पाहतोय.
आदरणीय दिनेश भोईर यांच्याकडून आता मात्र षटकराची हॅट्रिकला तब्बल 1000 रुपये दिल्या जाईल. ये तो सिर्फ पहले दिन की याकी है, कल के दिन में क्या क्या कुछ होना बाकी है. आदरणीय प्रशांत पाटील साहेब यांच्याकडून षटकराची हॅट्रिकला तब्बल रोख रक्कम 2100 रुपये दिल्या जाईल. जबरदस्त पाहतोय आपण शेअर मार्केट गरम होताना आणि अशा स्थितीमध्ये कशा प्रकारे फटकेबाजी करेल डावखुरा फलंदाजी तर मात्र प्रथम पाहायचंय. याच पाहता जबरदस्त टोला पाहतो आपण चेरोबा स्टँड कडे चेंडूला भिरकावलंय षटकार. कुला शैलीदार फलंदाज काय जबरदस्त कामगिरी करतोय. आतापर्यंत जर पाहिलं आपण 10 चेंडूचा सामना केलेला आहे आणि 30 या धावसंख्येवर फटकेबाजी करतोय तो प्रथम. संघ धावसंख्या जर पाहिली आपण 50 आकडा पार केलंय. 51 धावा धावफलकावर खूप जबरदस्त फटकेबाजी पाहतोय. गुरुकृपा वॉरियर्स संघ म्हणजे वादळ इथं मात्र पाहतोय आपण प्रथमच्या स्वरूपात सौफेर फटके पाहायला मिळतंय. सफल झालाय. अजून एक चांगला फटका. आउटफील्ड खूप छान आहे. गॅप शोधून काढलाय. चेंडू मात्र फाईन लेग बाउंड्रीच्या बाहेर. अजून एक अप्रतिम क्लास फटका पाहिला आपण 4 धावीच्या स्वरूपात. प्रशांत पाटील बॅटरीवाले यांच्या माध्यमातून आता मात्र पुरस्कार वाढलेले आहे. प्रति षटकाराला इथून मात्र 500 रुपये त्यांच्या माध्यमातून देण्यात येईल. काय जबरदस्त फलंदाजी करतो इथं मात्र फलंदाज डावकुला प्रथम. त्यानंतर मात्र इथून मात्र 2 षटकार जरी खेचले तरी आदरणीय दिनेश दादा भोईर यांच्याकडून 1000 रुपये. तर इथं मात्र पाहतोय आपण धीरज मुकरदम यांच्या माध्यमातून आता मात्र षटकाराची हॅट्रिकला 3000 रुपये. याच पाहता सुपर ऑफ ड्राईव्ह पाहतोय आपण. काय क्लास फटका पाहतोय. टायमिंग खूप छान, प्लेसमेंट खूप सुपर, म्हणजे कलात्मक क्रिकेटचा आविष्कार आणि सदाबहार हा चौकार. धन्यवाद डीजे. इथं मात्र लागोपाठ 2 चौकार मारलेले आहेत प्रथम यांनी. इथून मात्र या चेंडूवर जर एखादा चौकार मारलाय तर दिनेश भोईर यांच्याकडून 500 रुपये आणि 2 षटकार इथं मात्र जर मारले तर मात्र 1000 रुपयाचं बक्षीस दिनेश भोईर साहेब यांच्या माध्यमातून. खूप छान जबरदस्त फटकेबाजी. काय आनंद देतोय क्रिकेट रसिकाला. काय हवंय, क्लास आहे, विध्वंसक आहे, धमाका आहे, सर्व काही या डावखुऱ्या फलंदाजाच्या जवळ आहे. यावेळेस पात्र निराशा सैलला सफल झाला होता. ऑन साइड कडे धमाका करायचं होतं. आता मात्र एक मात्र मारला तर दिनेश भोईर यांच्याकडून 1000 रुपये देण्यात येईल आणि प्रशांत पाटील बॅटरीवाला यांच्याकडून 500 रुपये आणि तसेच धीरज मुकरदम साहेब यांच्याकडून एका षटकाराला 1000 रुपये. काय शेअर मार्केट गरम होते. यालाच कोणगावचं क्रिकेटवरचं प्रेम म्हणतात मित्रांनो. सज्ज होतोय गोलंदाज. यावेळेस पात्र बॅटच्या पट्ट्यात आला नाही. चेंडू मात्र जातोय बॅकवर्ड शॉर्ट रिजन कडे. तोपर्यंत फक्त आणि फक्त एक सिंगल इथं मात्र कंप्लीट करताना अशा प्रकारे पाहतोय आपण 4 षटकेच्या समाप्तीनंतर जे आव्हान इथं मात्र उभं केलेलं आहे. 60 धावा धावफलकाने 61 धावाचं आव्हान इथं मात्र उभं केलंय केपीएस स्टार या संघासमोर. आणि आपण जाऊया टॉस बॉक्स मध्ये. तिथं मात्र मॅजिकल ऑफ मराठी वैसे डॉक्टर गवली सर सज्ज होणार आहेत. ओर टू द टॉस बॉक्स गवली सर.
साई माऊली कर्णधाराने उद्या सकाळी बरोबर 8:45 रिपोर्टिंग करायचं आहे. 8:45 टॉस होईल आणि 9 वाजता सामना सुरू होईल. सिद्धिविनायक वर्सेस साई माऊली दोन्ही संघ कर्णधारांनी लक्षात घ्यायचं आहे. आपण बरोबर 8:45 या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. संघ कर्णधार त्याचबरोबर सर्व त्यांचे सहकारी खेळाडू 9 वाजता बरोबर पहिला चेंडू पडेल लक्षात घ्यायचं आहे. सिद्धिविनायक आणि साई माऊली क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय कारण 61 धावांचं लक्ष आहे. आस्किंग अनरेट जर आपण बघितलं 15.25 म्हणजे किमान एक मोठा फटका खेळावाच लागेल आणि खास करून जर विजयाला गवसणी घालायची असेल तर मॅन्डेटरी पॉवर प्ले पहिलं षटक जे आहे पहिल्या षटकामध्ये एक दमदार सुरुवात करणं गरजेचं असणार आहे. गुरुकृपा विरुद्ध केपिल स्टार दोन संघामधील सामना. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे गुरुकृपा संघ कर्णधार हेमंत कारण सलामी जोडी खेळपट्टीवर आलेली आहे. यस प्रशांत पाटील बॅटरी विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपये. सुनील मुकादम यांनी मेडन ओव्हरसाठी 1112 रुपयाचं पारितोषिक ठेवलेलं आहे. आतापर्यंत एकही मेडन ओव्हर झालेला नाही आहे. एकसष्ट धावांचं लक्ष क्षेत्ररक्षण लावलं जात आहे गुरुकृपा संघाकडून. भूषणजी भगत अर्थात गोट्या भगत यांचा संघ गुरुकृपा विरुद्ध महेश भाई नाईक यांचा संघ केपिल स्टार समोरसमोर उभे ठाकलेले आहेत. 61 धावांचं लक्ष. डंकन फ्लेचर प्रशांत यष्टीच्या पाठीमागे. शॉर्ट थर्ड मॅन शॉर्ट पॉईंट शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफ 5 क्षेत्ररक्षक 4 क्षेत्ररक्षक ऑफ साईडला. शॉर्ट फाईन लेग शॉर्ट मिड विकेट मिड ऑन हे ऑन साईड थर्टी सर्कलच्या आतमध्ये पहिलं षटक घेऊन येते गोलंदाज संतोष. एक वाईडिश मिड विकेटला आहे क्षेत्ररक्षक आणि एक स्ट्रेटर लॉंग ऑन असं हे क्षेत्ररक्षण आहे. चक्रव्यूह रचलेला आहे सापळा रचलेला आहे. फलंदाजी करण्यासाठी सलामीर रुपेशाने पहिला चेंडू आणि स्लॉग सिपचा फटका. चेंडू मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर लांब पल्ल्याचा षटकार. संतोष पुन्हा एकदा स्लॉप सेप आणि चेंडू बॅक टू बॅक दुसरा षटकार.
यानंतर जो सामना होणार आहे जो आम्ही उद्यासाठी डिक्लेअर केला दोन्ही संघ कर्णधारांनी थांबून राहायचं आहे. बॅक टू बॅक हा दुसरा षटकार बघायला मिळाला. संतोष यावेळेला मात्र एक चांगला चेंडू आहे पूर्णपणे बीट केलेला आहे. पडल्यानंतर थोडासा बाउन्स बघायला मिळाला. पहिल्या 2 चेंडूवर 2 षटकार त्यानंतर कमबॅक करताना पाहतोय रुपेश आणि कल्पेश अशी जोडी खेळपट्टीवर. रुपेश नाईक आणि कल्पेश कराळे. संतोष राईट आर्म शॉर्ट रन अप शॉर्ट आर्म पुलचा फटका चेंडू जातोय मिड विकेटला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जातोय पोहोचण्याचा प्रयत्न करतोय चेंडू अडवण्यात यश पण मात्र चेंडू पंचांचा काय इशारा आहे तो बघायचा आहे. 4 धावांसाठी चौकार. बघायला मिळालं चौकारने धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या झाली 16. संतोष यावेळी मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू मात्र उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर जातोय आणि पंच इशारा करतायत वाईट बॉल. एक अवंतर धाव मिळते. धावसंख्या झाली 17. एक दमदार सुरुवात पण आपण पाहतोय आवश्यक धावगती जी आहे 15.25 आणि जेव्हा तुम्ही आवश्यक धावगतीच्या पुढे जाऊन सुरुवात करता तेव्हा येणारी जी षटकी असतात त्या षटकामध्ये जो आवश्यक धावगती किंवा आस्किंग रनचा दबाव असतो तो कमी होत असतो. संतोष याला मात्र इझिली सहज गती भिरकावून दिलेला आहे. वाईड ऑफ लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर षटकार. षटकार आणि धावसंख्या वेगाने वाढलेली. धावसंख्या झाली 23. उलटा चेंडू आणि पुन्हा एकदा स्वंग केलेला आहे. यावेळेला जागा बदललेली आहे. मिड विकेट सीमापार षटकार. हेमंत संघाचा कर्णधार. कमबॅक करावं लागेल कारण आता उर्वरित जी 3 षटके आहेत 3 षटकामध्ये जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 32 धावांची आवश्यकता आहे. हेमंत राऊंड विकेट गोलंदाजी करण्यासाठी मार्गस्थ. यावेळेला मात्र चेंडू उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर जातोय. शेवटच्या क्षणी मात्र चेंडू सोडून दिलाय कल्पेश कराळे यांनी. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. एक अवंतर धाव मिळते. धावसंख्या झालेली 30. निम्मा पल्ला पार केलेला आहे. आपण पाहतोय 6 चेंडूमध्ये निम्मा पल्ला पार केलेला आहे. आता मात्र 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 31 धावांची आवश्यकता. हेमंत याला मात्र कव्हरच्या डोक्यावरनं फटका खेळलेला आहे आणि चेंडू डीप कव्हर सीमारेषेच्या बाहेर जातोय. चौकार.
एक बंगलो गपोरी पूर्णपणे बीट केलेला आहे. थोडासा चेंज ऑफ पेस बघायला मिळाला आणि हेमंत सा- त्याचा. आणि साईमाऊली संघाचा कर्णधार दोन्ही कर्णधारांनी लगेच यायचे. चला सिद्धिविनायक आणि साई मोहली दोन्ही संघ कर्णधाराने यायचंय. हेमंत राईट आर्म, याला पुन्हा एक चांगला चेंडू आहे. अप्रतिम कमबॅक करताना पाहतोय हेमंत यास. हेच फार महत्वाचं असतं. एक मोठा फटका लागल्यानंतर हेमंत कमबॅक करतोय आणि कमबॅक करावं लागेल. अशा प्रकारची गोलंदाजी जर झाली तर असं वाटते की सामना शेवटच्या षटकापर्यंत जाईल आणि रंगतदार अवस्थेमध्ये प्रेक्षकांना बघायला मिळेल. दुसरं षटक हे मार्गस्थ आहे. धावसंख्या अजूनही थांबलेली आहे. धावसंख्या 34 साईमाऊली संघाचा कर्णधार आपण या लगेच. याला फटका केलेला चेंडू हवेत आहे, मात्र झेल होण्यासारखी कुठल्याही प्रकारे संभावना नाही, शक्यता नाहीये. एकच धाव मिळेल आणि एका धावने धावसंख्या झाली 35. सचिन मात्रे साहेब आणि दिनेश ते आपण करून घेऊया. हे षटक संपल्यानंतर लगेचच टॉस होईल. हॅलो 35 धावा झाल्यात, पण अजूनही सामना संपलेला नाही. पहिल्या षटकामध्ये ज्यामध्ये आक्रमण केलं होतं हेमंत, कमबॅक करताना हेमंतला पाहतोय आपण. क्षेत्रात थोडासा बदल करण्यात येतोय. 4 क्षेत्ररक्षक सिंगल वाचवण्यासाठी त्यामध्ये हेमंत पुन्हा एकदा मार्गस्थ. शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेग, एक शॉर्ट स्क्वेअर लेग आणि शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, हे 4 क्षेत्ररक्षक सिंगल वाचवण्यासाठी. एक डिपिश पॉईंट, वाईड ऑफ, लॉंग ऑन, डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग, सीमारेषेवर. हा चेंडू आणि फटका मारले. चेंडू हवेत आहे, झेल घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि जीवनदान मिळतंय. रुपेशात जीवनदान मिळते. एक धावी पूर्ण होते. एका धाव्याने धावसंख्या वाढते केपीएल स्टार संघाची. धावसंख्या झाली 36. म्हणजे अजून जिंकण्यासाठी 25 धावांची आवश्यकता आहे. यस, टॉस होणार आहे. टॉस होतोय. आमचे सुनील मुकादम यांच्या शुभ हस्ते नाणेफेक झालेली आहे. सिद्धिविनायक एंटरप्राइजेस नाणेफेक जिंकलेली आहे आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. धन्यवाद सुनीलजी मुकादम, दिनेशजी मुकादम, आपलं खूप खूप आभार. आपण टॉससाठी आलात. ताबडतोब सामन्याला सुरू करायचं आहे, कारण यानंतर अजून एक सामना खेळवायचा आहे. 12 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. सामना हा 50-50 अवस्थेमध्ये आलेला आहे. ते पण सुरुवात ज्याप्रमाणे झालेली आहे, क्रिकेटमध्ये अनिश्चितता असते, काही होऊ शकतं. पण 12 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता आहे. हे षटक फार महत्त्वाचं ठरेल. तिसरं षटक गोलंदाजी कोण करते बघायचंय, कारण या षटकामध्ये जर 10 पेक्षा कमी धावा जर दिल्या तर शेवटच्या षटकामध्ये एक रंगत बघायला मिळेल. तिसरं षटक घेऊन येते गोलंदाज प्रथम मुकादम.
याला मात्र पुलचा फटका आणि पॉवरफुल डीप स्क्वेअर लेग सीमा पार षटकार. एकेका धावेसाठी संघर्ष करावा लागला होता, परंतु ह्या सामन्यामध्ये ज्याप्रमाणे धावसंख्या बघायला मिळते आज रुपेश सातत्यानं हवाई यात्रा करताना दिसतोय. 11 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता. प्रथम गोलंदाजीसाठी मार्कस लेफ्ट राईट आर्म स्वीप केलेला आहे आणि यावेळेला मात्र चेंडू सरळ जातोय डीप स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षक हातात आणि रुपेशाच्या झंझावाती खेळीचा अंत होतोय. सामना केला 9 चेंडूमध्ये 35 धावांची तुफानी खेळी करून रुपेश बाद झालेला आहे आणि त्याचं स्वागत या ठिकाणी केलं जाते. सहकाऱ्यांकडून टाळ्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय, कारण 9 चेंडूमध्ये 35 धावांची खेळी आणि रुपेश बाद झाल्यानंतर त्याची जागा घेण्यासाठी येतोय विराज. या डावखुरा शैलीदार फलंदाज विराज मुकादम. सामना लगेचच सुरू करायचा आहे, कारण यानंतर अजून एक सामना होणार आहे. येस, आरडी म्हात्रे यांच्याकडनं 1,500 रुपयाचं पारितोषिक. चौकारांची हॅट्रिक किंवा षटकारांची हॅट्रिक जर मारली विराज मुकादम यांनी, यांच्यासाठी पहिल्या सामन्यामध्ये विराज यश आलं नव्हतं, पण ते ही योग्य वेळ आहे. यासाठी आवश्यक धावसंख्या त्याला उभी करावीच लागेल सामना जर जिंकायचा असेल तर. प्रथम पुन्हा गोलंदाजी मार्कवर. सामना लगेच सुरू करायचा आहे पंचांनी. फक्त 4 क्षेत्ररक्षक सिंगल वाचवण्यासाठी. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट पॉइंट. याला मात्र चेंडू बघितला पडल्यानंतर थोडा टर्न बघायला मिळाला. बाउन्स आणि टर्न दोन्ही गोष्टी बघायला मिळाल्या. निधावच्या रूपाने चेंडूची समाप्ती. आता मात्र धावसंख्या मात्र थांबलेली आहे. धावसंख्या तरी 42, म्हणजे अजूनही जिंकण्यासाठी 19 धावांची आवश्यकता आहे. स्वप्नील केणे या ठिकाणी माहिती पुरवतील की 9 चेंडू 19 धावा. याला मात्र बाउन्सर चेंडू पडल्यानंतर बाउन्स झाला, मात्र फलंदाजाच्या अवाक्या बाहेरचा चेंडू होता. पंच इशारा करतायत वाईट बॉल आणि 1 फॉर दी ओव्हर हे सुद्धा वॉंग केलेलं आहे, कारण ह्या चेंडूला वाईट बॉल म्हणून शिक्षा दिलेली आहे. अशा प्रकारचा चेंडू जर हाताळला तर कदाचित वेगळ्या प्रकारची शिक्षा दुसऱ्या चेंडूला मिळू शकते. हे ज्या ठिकाणी वॉंग करतायत पंच. 9 चेंडू आणि 18 धावा. प्रथम याला मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू होता, फुल्लर लेनचा चेंडू होता. निर्धावच्या रूपाने चेंडूची समाप्ती. कमबॅक करते प्रथम. 8 चेंडू आणि 18, 43 धावा झाल्यात. 8 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता आहे. हे षटक फार महत्वाचं ठरणार आहे. 2 डॉट टाकले तर दिनेश भोईर यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक. हे चेंडू 2 डॉट टाकले तर. याला मात्र अप्रतिम चेंडू पडल्यानंतर खाली राहिला, अनपेक्षित खाली राहिला. हा एक चेंडू डॉट टाकला तर दिनेश भोईर यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक. आणि मेडनवर टाकलं. मेडनसाठी यापूर्वी सुनील मुकादम यांनी 1112 रुपयाचं पारितोषिक ठेवले. आतापर्यंत एकही मेडनवर झालेला नाहीये. 500 रुपये संधी आहे प्रथम मुकादम यास.
अप्रतिम अप्रतिम पडल्यानंतर टर्न झाला चेंडू आणि षटक पूर्ण झाले. काय गोलंदाजी हाताळलेली आहे षटकामध्ये. 500 रुपयाचं पारितोषिक पटकावलेलं आहे. पाहूया आपण कशा प्रकारे चेंडू हाताळलेला आहे. अप्रतिम चेंडू टर्न बघायला मिळाला. बाउन्स आणि टर्न दोन्ही गोष्टी. आणि आता मात्र 6 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 18 धावांची आवश्यकता आहे. म्हणूनच क्रिकेटला अनिश्चिततेचा खेळ संबोधला जातो. या षटकामध्ये फक्त आणि फक्त धावा दिलेल्या आहेत. 7 धावा दिलेल्या आहेत. कल्पेश कराळेने आतापर्यंत चेंडू जे खेळलेले आहेत, पहिल्या चेंडूवर एक चौकार मारला होता आणि तब्बल आतापर्यंत पाहतोय आपण की 9 चेंडू खेळलेले आहे आणि 9 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 5 धावा. कुणाल येतोय गोलंदाजी करण्यासाठी. कुणाल यांनी जर सामना जिंकून दिला तर दिनेश भोर यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. गोलंदाजीसाठी येतोय. यस, विराजसाठी आर डी म्हात्रे यांच्याकडून चौकारांची षटकांची हॅट्रिकसाठी 1500 रुपयाचं पारितोषिक. आणि खरं तर आवश्यकता आहे अशा प्रकारची फलंदाजी. पाहूया, कारण 6 चेंडू आणि 18 धावा. आणि गुरुकृपा संघाने हा सामना जर जिंकला तर भूषण भगत त्यांचे टीम ओनर आहेत, यांच्याकडनं या संघासाठी 2000 रुपयाचं पारितोषिक. सामना त्वरित चालू करायचा आहे. अंतिम षटक आहे. 6 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. याला मात्र शॉर्ट पूलचा फटका. चेंडू हवेत. झेल होते का बघायचं आहे. मात्र चेंडू डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. षटकार. चेंडू होता आणि काय पूलचा फटका खेळला होता. पूल पॉवरफुल, सक्सेसफुल. आता मात्र 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 12 धावांची आवश्यकता. चेसिंग इज कंपल्सरी. 5 चेंडू आणि 12 धावा. कुणाल. फुलटॉस चेंडू आणि स्वंग केलेला चेंडू हवेत. मात्र चेंडू जातोय तो वाईडिश मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. षटकार. षटकार. खराब चेंडू होता. बुलटॉस चेंडू होताना आपण पाहू शकता की जातोय चेंडू लॉंग ऑन मिड विकेट आणि लॉंग ऑन वाईट ऑफ लॉंग ऑनच्या मध्ये. 4 चेंडू आणि 6 धावा. सामना जेव्हा अंतिम षटक जेव्हा सुरुवात झाली तेव्हा 6 चेंडू आणि 18 धावा. लक्ष तर फार मोठं वाटत होतं. सिद्धिविनायक संघाने तयार राहायचं आहे क्षेत्ररक्षण लावण्यासाठी. 4 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता आहे. सोपं समीकरण. सामना सुरू करायचा आहे. सिली पॉइंट बघायला मिळते. सिली पॉइंट बघायला मिळते. 4 चेंडू आणि 6 धावा.
यामध्ये ड्राईव्ह केलेल्या चेंडूला सरळ जातोय तो लॉंग ऑफला क्षेत्ररक्षणाकडे येतोय. खराब क्षेत्ररक्षण आणि चेंडू लॉंग ऑफ सीमापार चौकार. आणि 2 धावा. 3 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता आहे. आता मात्र अंबरेला फील्ड बघायला मिळणार आहे. छत्रीसारखं क्षेत्ररक्षण. तीन चेंडू आणि 2 धावा. चेसिंग कंपल्सरी आहे. यामध्ये कव्हरच्या डोक्यावरनं फटका खेळलेला आहे आणि चेंडू जातोय डीप कव्हर सीमा रेषेकडे. आणि याचबरोबर विजय प्राप्त होते केपीएल स्टार. क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचं आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच रुपेश इज द मॅन ऑफ द मॅच. त्याने 9 चेंडूमध्ये 35 धावांची खेळी केली. रुपेश नाईक इज द मॅन ऑफ द मॅच. हस्तांतरण करून रुपेश आपण लगेचच यायचं मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी. सिद्धिविनायक संघाने आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे आणि प्रथम आपण यायचं आहे, कारण आपण जे डॉट चेंडू टाकले त्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. हे पाहू शकता आपण. अद्यावतचा स्कोर बोर्ड आपण पाहू शकता.